नमस्कार, जय शिवराय, सुप्रभात मित्रांनो। आज आपण पालघर जिल्ह्यातील 5 किल्ल्यांना भेट देणार आहोत। त्या 5 किल्ल्यांमध्ये पहिला आपला जो आहे तो भवानगड आहे। सकाळी पहाटे आपण निघालो होतो अंदाजे 7च्या दरम्यान। आता वाजले तर 10, 7 ते 8 ते 9 ते 10, 3 तास लागले आपल्याला गडाच्या पायथ्याशी पोचायला। थोड्या वेळासाठी आपण थांबलो होतो एक शूट घेण्यासाठी आणि आता आपण निघतोय। भवानगडाचा बोर्ड दिसतो आपल्याला आणि मागे हा गेट आहे, बघू शकता बघा समोर। गाडी वाटतं वरपर्यंत जाते, आपण प्रयत्न करूया गाडी जाते की नाही, की जेवढं अंतर जाईल तेवढं अंतर आपल्याला सोयीस्कर पडेल। आपली गाडी तर आपण निघूया आता। मी बोललो गड वन विभागाच्या हद्दीत येतो। हे तुम्हाला बोर्ड पाहायला मिळतात वन विभागाचे। आता आपण मंदिराच्या आवारात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी बनवलंय, बघू शकता। गड एकदम शांत आहे। आज रविवार आहे आणि रविवारी पण तुम्ही बघू शकता की गर्दीच नाही, काही वर्दळ नाही लोकांची। मंदिरापासून आता आपण काहीच अंतरावर या पाऊलवाटेला आलो की आपल्याला गडाची तटबंदी बघायला मिळते। या बाजूला बघितली समोर गडाची तटबंदी आहे, ही पूर्ण हा बुरुज आहे। मंदिरापासून आपण थोड्याच अंतरावर पुढे चालत आलो की आपल्याला ही तटबंदी बघायला मिळते। मला वाटतं गडाचा मुख्य प्रवेशद्वार हेच वाटतंय। आपण बघूया पुढे जाऊन। 10:30 वाजलेत, 10:15 वाजलेत, पण लोकांचा वावर काहीच नाही। आज रविवारी आहे, मला वाटलं होतं की रविवार असल्यामुळे लोकांचा वावर असेल गडावर, पण तसं काही पाहायला मिळत नाही आहे। हे गडाचे 2 बुरुज आहे, एक गोमुखी आकाराचा दरवाजा असं वाटतंय। आपण बघितलं तर पूर्ण तटबंदी पिंपळाच्या वडाच्या झाडाने व्यापलेली आहे गडाची। आपण पुढे जाऊया। अगदी बरोबरच गोमुखी आकाराचा प्रवेशद्वार असते। प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्यानंतर अजून एक बुरुज लागतो आपल्याला समोर। हे पहारेकरांच्या देवड्या म्हणतात याला। आता सगळं उद्ध्वस्त झालंय, पण एकंदरीत तेच आहे। या बाजूला पण आहे। प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्यावर लेफ्ट राईट 2 वाट आहेत, लेफ्ट आणि या साईडला राईट। आपण उजव्या बाजूला जाऊन बघू काय पाहायला मिळते। पूर्ण जंगल आहे, हे काहीतरी आहे, बघूया आपण जरा। विहीर वाटते, ओके, गडावरील मुख्य विहीर असेल मला वाटते। आणि प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्या विहीर दिसते आपल्याला। आता डावी बाजू आपण बघून घेऊ। उजव्या बाजूला पाहिलं तर तटबंदीच आहे पूर्ण, या बाजूला पूर्ण, आणि हा मैदानी प्रदेश आहे पूर्ण या बाजूला। चला तर आपण ही बाजू बघून घेऊया। आता आपण डावी बाजू बघून घेऊ। तटबंदीतून आतमध्ये एंटर केल्यानंतर डावी बाजूचा परिसर हा। पूर्ण जंगल एरिया आहे। पलीकडे
समुद्री पट्टा आहे बघायला गेलं तर. तटबंदीवरून आपण चालत बघूया पुढे अजून काही गोष्टी पाहायला मिळतात का. गड अगदी अपरिचित असा किल्ला आहे, पूर्ण शांतता आहे. तटबंदीवर चालत आपण पूर्ण वळसा मारला गडाला. छोटासा गड आहे एकदम, अंदाजे 5 ते 10 मिनटं बघायला पुरेसा आहे. आता मी माझ्या मुख्य वाटेवर आलोय वळसा मारून. मगाशी मी तुम्हाला विहीर दाखवली सुरुवातीलाच. गडामध्ये एंटर केल्यानंतर त्या विहिरीजवळ आपण आलो पूर्ण वळसा मारून. आपली गडफेरी पूर्ण झाली आणि भवानगडाचा ऐतिहासिक उल्लेख पाहिला तर दांडाखाडीच्या रक्षणासाठी या गडाची उभारणी करण्यात आली. जेव्हा चिमाजी आप्पा यांनी वसईची मोहीम आखली त्यावेळेस या गडाची उभारणी केली होती 1737 साली. आणि गडावर पाहण्यासारख्या गोष्टी फारशा काही जास्त काही वास्तू नाही आहेत. एक मंदिर आहे मगाशी मी तुम्हाला दाखवलं, आणि मेन मुख्य दरवाजातून आत मंदिराच्या थोडाच पुढे अंतरावर आल्यानंतर आपल्याला मुख्य दरवाजा लागतो गोमुखी आकाराचा, तुम्ही बघितला असेल तो. आणि त्या दरवाजातून आतमध्ये आलो की समोरच एक पाण्याचा हौद लागतो. डाव्या आणि उजव्या बाजूला पूर्ण तटबंदी आहे. गड असा छोटा आहे, 10 मिनटात बघून होईल तुमचं सगळ्यांचा. तुम्ही कधी आलात गडाला भेट देण्यासाठी तर 10 मिनटात होऊन जाईल तो. पुढे आता शिरगावचा किल्ला आहे आणि केळवे माहीम, आणि हे 3 किल्ले आहेत ते आपण बघायला जाणार आहोत. तर आपण आता निघतोय इथून, तर आपण पुढच्या गडाकडे वळूया. चला तर. चला निघूया आपण. भवानगड आपला बघून झाला आणि आता आपण केळवे पानकोटला आलोय. समुद्रामध्येच किल्ला आहे, म्हणजे किनाऱ्याजवळच आहे किल्ला. 10 मिनिटाच्या चालीनंतर आता आपण केळवे पानकोट किल्ल्यावर आलोय. केळवे या पानकोट किल्ल्याचं महत्त्व म्हणजे हा एक चौकीचाच एक भाग आहे. सागरी मार्गावर चौकी म्हणून याचा उपयोग होत असे पूर्वीच्या काळी. बघू शकता भरती आणि ओहोटी यावेळेत किल्ला पाण्याखाली आणि पाण्याबाहेर असतो. हे पूर्ण भाग दिसतंय तुम्हाला. एवढ्या वरपर्यंत मला वाटतं पाणी जात असेल. आता पाणी नाही, मी आता तुम्हाला दाखवतो मी कुठून चालत आलो ते. त्या टप्प्यातनं मी चालत आलोय तिथून ते इथपर्यंत. मला वाटतं संध्याकाळच्या वेळेस पाणी खूप येत असेल. आता सकाळची वेळ आहे त्यामुळे मला इथपर्यंत येता आलं चालत, ते पण नाही तर बोटीने यावं लागलं असतं. मी किल्ल्याला पूर्ण बाहेरून वळसा मारतोय, तुम्ही बघू शकता. खाली दगडी बांधकाम आहे. तटबंदीचा दगड खालचा मधला भाग तो झिजलेलाच आहे पूर्ण. आतमध्ये जायला चान्स नाही, कुठे दिसत तर नाही. आपण आता मागच्या बाजूला आलोय गडाच्या. इथे पाणी आहे बघा, तुम्ही बघू शकता. पुढे नाही जाता येणार मला वाटतं, आतमध्ये जायला चान्स नाही आहे, पण चढून जाऊ शकतो. बघू आपण प्रयत्न करूया चढायचा.
मगाशी आपण गडाचं बाहेरून पूर्ण गड पाहिला. आता एकदा आपण आतमध्ये जाऊन बघूया. पण आतमध्ये जायला रस्ता वाट असं काही नाही. या तटबंदीवरनं आपल्याला चढून जावं लागेल पूर्ण. मी एकदा प्रयत्न करतो. बरोबर, ये वरती ये. ओके, हां बरोबर. आता ये उजव्या बाजूला ये, इकडे या बाजूला ये. हां उतरायला आपण एक सपोर्ट करू एकमेकांना. ये बरोबर. ओके हां ये थोडा थोडा अजून ये ह्या बाजूला. दे हात, हात दे. चल मस्त. चल आलास. यस ये तू पण येशील. इथून तर नाही, इथून हां थोडा पुढे. हां बरोबर. ह्याला सोपं. ह्याची हाईट पुरते वाटतं. हां चल तू पण आलास. ह्या पायावर चल छान मस्त भारी एक नंबर. खूप कसरत करून आम्ही वरती आलोय गडावरती. हे दोघी मंडळी गावातलेच आहेत. तुमचं नाव काय रे? जय. तुझं? रीत. रीत. इकडे जवळच राहता ना? इथे कधी आलेत का तुम्ही वरती? एकदा पण नाही आले? पहिल्यांदाच आले. माझ्यामुळे तुम्हाला यायला भेटलं वाटतं. ठीक आहे आपण फिरूया जरा. ही गडावरची मुख्य वास्तू वाटते, मोठी सगळ्यात समोर दिसते ती. तुम्ही चालू पुढे पुढे चाला. एकंदरीत या वास्तूला काय म्हणत असेल हे मला कमेंटमध्ये सगळ्यांनी सांगावे. ही पूर्ण मोठी वास्तू आहे गडावरची. आणि इथे सफर सह्याद्री या टीमचं बोर्ड लावलं आहे ह्या मंडळीने. आणि ही समुद्राकडची बाजू आहे. समोर तुम्हाला समुद्र पाहायला मिळतं. पाणी केव्हा वाढतं रे इथलं? आता वाढेल, थोड्या वेळाने वाढेल. म्हणजे आपल्याला निघायला पाहिजे थोड्या वेळातच. गडाच्या मागच्या बाजूला पाणी आलंय तटबंदीपर्यंत. पाणी पुढपर भरतीच्या वेळेस, भरती यायच्या अगोदर आपल्याला निघायला पाहिजे इथून. चला निघूया. एवढंच आहे, जास्त काही हे नाही. गडावर पाण्यासारख्या गोष्टी. इथे काय आपण बघूया. हे हौद म्हणता येईल याला गडावरचं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भवानगड जो बांधला आहे तो चिमाजी अप्पांनी बांधला 1737 मध्ये. ज्यावेळेस वसई गडाची मोहीम आखली चिमाजी अप्पा यांनी, त्यावेळेस भवानगडाची उभारणी केली होती. आणि भवानगडाचा उल्लेख, भवानगडाचं महत्त्व खूप मोठं आहे वसई किल्ल्याच्या मोहिमेमध्ये. ते वगळता येणार नाही. पानकोट किल्ला आपला बघून झाला आहे. आपण आता निघतोय. ही आपली मंडळी, गावातली 2 मित्र मला भेटले. आता आम्ही एकमेकांना सपोर्ट करून उतरूच आरामात मित्रा. चल इझी. ओके हां येऊ का मी? बसून घे जरा. आता आपण माहीमच्या गडाला भेट द्यायलाच आपले. मला अजून एक गोष्ट सांगायची की माझ्याबरोबर जे 2 मित्र होते माझे गावातले, ते
भवानगडाच्या इकडून आलेत सायकलने ते पण पानकोटला. काय रे काय सांगशील? कुठला गाव तुमचं? खटाई. कुठला? खटाळे. खटाळे. तिकडून इथपर्यंत किती अंतर आहे? 10-15 मिनिटं फक्त. हां दोघं सायकलवरून आलेत बघायला. अशी आवड पाहिजे सायकलिंगची पण आणि फिरण्याची पण. काय मग बरोबर की नाही? केळवी पानकोट बघून आता आपण निघतोय माहीमच्या किल्ल्याकडे. माहीमचा किल्ला त्यानंतर मग शिरगावचा किल्ला. या 4-5 किल्ल्यांमध्ये देखना किल्ला म्हणजे शिरगावचा किल्ला, तो आपण सगळ्यात शेवटी करणार आहोत. चलो.